खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। तुम्ही पाहत आहात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार, अनेक शेतकरी जखमी, आंदोलनाला हिंसक वळण, शेतकऱ्यांकडून दगडफेक। हमीचं आश्वासन हवेतच विरलं, शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळेनात, फुलंब्री तालुक्यातील नव्या कामांना ब्रेक। गाव पातळीवर एकच चर्चा, कोण होणार पुढचा सरपंच, इच्छुकाकडून तयारी सुरू, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकीची प्रतीक्षा कायम। 6,29,000 हेक्टरवर क्षेत्रावर होणार खरीप पेरा, पेरणीपूर्वी बियाणे, खते, पीक कर्ज द्या, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचना। जालना जिल्ह्यातील 6,29,000 हेक्टरवर खरीप पेरणी होणार आहे, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते आणि पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले। खरीपासाठी सर्जा राजाला डिमांड, शेतकऱ्यांकडून मशागतासाठी बैलजोडी घेण्यावर भर, राजूरच्या बाजारामध्ये एक जोडी 1.5 लाख रुपयावर। सेलू कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये नवा ट्विस्ट, सभापती अपात्रतेनंतर राजकीय घडामोडींना आला वेग। अवकाळीचा दणका, वादळी पाऊस, वीज कोसळून एकाचा मृत्यू, गारपिटासह 3 जनावरे ठार, तुमसर मोहोडीमध्ये सर्वाधिक नुकसान, धान मक्का पिकांना मोठा फटका। गारपिटाने 10 गावातील उन्हाळी धानाला जोरदार तडाखा दिला, तर चिखलात मिसळलेले लोंब, आसमानी संकटाने शेतातील हवालदिल उत्पादन घटनेची धास्ती। लिंकिंग थांबवा, अन्यथा खतांची खरेदी बंद करण्याचा दिला इशारा, उमरखेड तालुक्यातील खत दुकानदाराचा पाठिंबा। धान्य खरेदी योजना कागदावरच आणि शेतकऱ्यांची ज्वारी उघड्यावर, भडगावमध्ये 1058 शेतकऱ्यांची झाली ऑनलाईन नोंदणी, तर आता मुदतही संपली। 2 माजी मंत्री, माजी आमदारासह पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश, राष्ट्रवादी सत्ता बदलाची चाहुल, जळगावने दिले संकेत। तालुक्यातील शेतकऱ्यांचा सौर कृषी पंप बसवा, माजी आमदार कुणाल पाटील यांची मागणी, शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हैराण झालेत। शेतीमध्ये कृषी पंपासाठी सौर कृषी पंप मंजूर असून अद्याप विहिरीवर सौर कृषी पंप बसवण्यात आलेले नाहीत, त्यासाठी शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे चक्रा मारावे लागत आहेत। मंजूर झालेल्या तसेच डिमांड नोट भरलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप तातडीने बसवण्यात यावेत, अशी मागणी माजी आमदार कुणाल पाटील यांनी केली। पालकमंत्र्यांचा दौरा, खासदारांचा मोर्चा, पाणी प्रश्नावर मात्र झाली नाही चर्चा। लाडकी बहीण खुश, आले 1500 रुपये बँक खात्यामध्ये, रक्कम झाली जमा, 1500 रुपयांचा हप्ता, 21 रुपयाचं आश्वासन हवेतच। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता अखेर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे। शुक्रवारी 3 मे पासून ही प्रक्रिया सुरू झाली असून शनिवारी अनेक महिलांना जमा रकमेचे संदेश प्राप्त झाले। खरीपाचे 279 कोटी रुपये खात्यामध्ये जमा, 2,29,000 शेतकऱ्यांना लाभ। बार्शी तालुक्यातील सर्वाधिक लाभार्थी, खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा परिणाम। सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीचे 2,29,000 शेतकऱ्यांना 279 कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यामध्ये जमा होत आहेत। बार्शी तालुक्यातील तब्बल 90,000 शेतकऱ्यांना 114 कोटी रुपये मिळाले आहेत। कांदा पीक तयार, मजूर टंचाईमध्ये शेतकरी त्रास्त, आर्थिक संकट, कांद्याच्या सध्याच्या बाजारभावात असं समाधानकारक। महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये गडबडीच्या तक्रारीनंतर मृत्यू नोंदणीवरून थेट मतदार यादीतून नाव हटवणार, आयोगाचा मोठा निर्णय, नातेवाईकांनी कळवण्याची वाट बघणार नाही। बीटी बियाण्याच्या दरवाढीमुळे खरीपात 21 कोटी रुपयांचा फटका, प्रति पाकिट 37 रुपयांची दरवाढ, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चामध्ये वाढ। आजपासून एक राज्य एक RBM धोरण लागू होणार, 11 राज्यामध्ये 15 प्रादेशिक ग्रामीण बँकेचे विलिनीकरण होणार। कापूस बियाण्याची विक्री 15 मे पासून बियाण्याची बॅग मिळणार 901 रुपयांना, दरात 37 रुपयांची वाढ, कापसाची बॅग महागली, शेतकरी संकटात येणार। अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आता शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक, राज्य सरकारने 15 एप्रिलपासून कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक केला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना हंगामी खरीप हंगामातील नुकसान मदत शेतकरी ओळखपत्राशिवाय मिळणार नाही।
राज्य सरकारने याबाबतची प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे। मग शेतकऱ्यांना याचा फायदा होणार की फटका बसणार? राज्य सरकारने आताच हा निर्णय का घेतला याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर 20 लाखापर्यंत सबसिडी देणार। येत्या 5 वर्षामध्ये 30% ई वाहनाची नोंदणी भर। नागभीड तालुक्यातील वादळी वाऱ्यासह गारपिटाने उन्हाळी धान पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज, वारंवार फोनवर त्रास, परळीच्या तरुणाला पुण्यातून अटक। मंत्री पंकजा मुंडे यांना वारंवार अश्लील कॉल आणि मेसेज करून त्रास दिल्याप्रकरणी अमोल काळे या परळीतून युवकाला पुण्यामधून सायबर पोलिसांनी अटक केली। आता अजित पवारांसमेत चाला, शरद पवार यांचा घेतलेला वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये आमदाराचा आग्रही भूमिका, रोहित पवार ही आग्रही असणार। पवारांच्या बालेकिल्ल्याला बैठकीमध्ये काही मोजक्याच आमदार रोहित पवारांना उपस्थित होते। यांनाही आता अजित पवारांसोबत गेलं पाहिजे अशीच भूमिका मांडल्याचं समजते। ATMकडून पैसे काढणे महागले, शुल्कात 2 रुपयाची वाढ, रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू। ग्राहक त्यांच्या बँकेच्या ATMमधून दरमहा 5,000 रुपये विनामूल्य। रब्बी हंगामामधील विक्रमी गहू खरेदी ओलांडला 250 लाख मेट्रिक टनाचा टप्पा। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, PM किसानचा 20वा हप्ता कधी येणार? अपेक्षित तारीख आली समोर। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून 2025मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्याची शक्यता आहे, तर या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतील। अमूलचा दूध विक्री दरामध्ये 2 रुपयाची वाढ, तर उत्पादन खर्च वाढल्याने केली दरामध्ये वाढ। प्रति लिटर 2 रुपयांची वाढ म्हणजेच अंदाजे MRP पेक्षा तुलनेत 3 ते 4% वाढ आहे। ही वाढ सरासरी अन्न महागीपेक्षा कमी आहे। तसेच दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे, त्यानुसार ही किंमत वाढ। शक्तीपीठ महामार्गाला विरोध, शेतकऱ्यांना ताकद दाखवली, मंत्री चंद्रकांत पाटलांना घेरलं। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या आंदोलक, शेतकरी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। विमा भरपाईचे 2,546 कोटी रुपये 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। खरीप हंगाम 2024 मधील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम सुरू आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत विमा कंपनीने 2,546 कोटी रुपये जमा झाले। नांगरणी दरामध्ये तब्बल 400 रुपयांची वाढ झाली, शेतकऱ्यांना फटका, पेरणी वरकणवेळी दर वाढवण्याची शक्यता। कर्जमाफीसाठी बुलढाण्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा, रखरखत्या उन्हामध्ये शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन, तुषार ठिबक सिंचनाचे रखडलेले अनुदान द्या। 10 लाडक्या योजनेची कसून पाडतळणी, लाडक्या बहिणींना मोफत गॅस, वृद्धांना तीर्थदर्शनासाठी प्रतीक्षा, तरुणांना मिळेना कार्य प्रशिक्षण, शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा बंद। राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या 10 प्रमुख योजनांमुळे तिजोरीवर 1 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त ताण आला आहे। आता तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येकी योजनेच्या निकषाचे काटेकोर पाडतळणी सुरू झालेली आहे। महायुतीच्या जाहीरनाम्याशी माझा संबंध नाही, हे अजितदादांना स्पष्ट करावे। कर्जमाफीवरून शेट्टींचा हल्लाबोल, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रमुख राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत, तर कर्जमाफीवरून त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली। सोलापूर, नगर, सांगलीत किती विमा भरपाई मिळणार? मध्य महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 2024च्या खरीप हंगामातील नुकसानीसाठी 298 कोटी रुपयांचा विमा भरपाई मंजूर करण्यात आलेला आहे। सोलापूरसह नगर, सांगली आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही भरपाई मिळणार आहे। कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक, कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना आक्रमक पवित्रा घेतला असून कडू यांना पुढच्या महिन्यापासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। बच्चू कडू यांना DS to CM अशा आंदोलनाची घोषणा केली आहे। दुधाच्या उत्पादनामध्ये 20% घट, उन्हाच्या उत्पादनावर परिणाम, राज्यात मागणी असून सुद्धा पुरेसे दूध मिळेना। मराठवाड्यामध्ये 1968 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर, जिल्हानिहाय अपडेट। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील 2024मधील पीक नुकसानीपोटी 1968 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यातील 32 रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली असून उर्वरित भरपाई प्रक्रियेमध्ये आहे। खर्च कमी करा पण कॉटन प्रकल्प सुरू ठेवा, 300 गाठींची निर्यात करा।
शेतकरी हिताची योजना सरकार प्रकल्प का गोंधळतंय हा मात्र प्रश्नच. खानदेशात शेतकऱ्यांना आणखीन 47 कोटी रुपये विमा भरपाई मिळणार. शेतकऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत 154 कोटी रुपये भरपाई वाटण्याचं निश्चित झालेलं आहे. त्यापैकी 107 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. 100 दिवसामध्ये आका आणि खोका हेच जनतेने पाहिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत आले. सरकारचं मात्र दुर्लक्ष. त्वरित अनुदान द्या, रोहित पवारांची मागणी.